हॅलो, नमस्कार सगळ्यांना. उमेद एम-पी-एस-सी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आपण भारताचा सर्वे भारताचं आपण बजेट बघितलेलं आहे आणि भारताचा बजेटचा व्हिडिओ जर आपल्यापैकी कोणी बघितला नसेल तर कृपया तो आधी बघून घ्या. त्याचं कंटेंट बरंचसं होतं. जवळपास तो 2 तासाचा आपला व्हिडिओ झालेला आहे. तुम्ही तो पाहिला असेल. महाराष्ट्राच्या बजेटमध्ये सुद्धा बघा वेगवेगळे डॉक्युमेंट आहेत. पण त्यातलं बजेटची हायलाइट पार्ट 1 आणि पार्ट 2. ॲक्चुअली पार्ट 2 म्हणजे फक्त एकच पान आहे. तर आपल्यासाठी हा पार्ट 1 ची जी फाईल आहे तर ती इम्पॉर्टंट आहे. यात सुद्धा आपण बघत असताना काय बघणार आहे, की ज्या हायलाइट्स आहेत, की ज्या बजेटमध्ये आपल्याला मेन दिसतात गोष्टी, की ज्याच्यावरती सरकारचा भर राहिलेला आहे किंवा ज्या ठिकाणी खर्च करणं काहीतरी अपेक्षित आहे, काहीतरी नवीन इनिशिएटिव्ह आणलंय, तर ते आपण बघणार आहेत आणि आपला प्रश्न येताना सुद्धा त्याच टाईपचे येऊ शकतात, की या अर्थसंकल्पामध्ये किंवा भारताच्या आपलं महाराष्ट्राच्या करंट बजेटमध्ये नक्की काय मांडलेलं आहे, असं आपल्याला बघायला मिळेल. तर बघा टायटलच आहे विकसित महाराष्ट्र 2047. अगेन आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्या बजेटचं टायटल्स काय? विकसित महाराष्ट्र आणि हा अर्थसंकल्प कोणी मांडला आहे? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेलं आहे. बघा याच्या आधीचे आपण बजेट बघतो तर अजितदादांनी मांडले होते, परंतु दादांचं निधन झालं. त्याच्यानंतर मग आपण देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला बघतो हा अर्थसंकल्प. आता याच्यामध्ये प्रामुख्याने आपण काय बघायचंय? तर महत्त्वाचं बघा आपल्याला याच्यामध्ये संक्षिप्तमध्ये अर्थसंकल्प. आता आपण भारताच्या बाबतीत सुद्धा शेवटी काय बघितलं होतं, की सगळ्यात तुटींचे प्रकार बघितले होते. म्हणजे तुटींचे आकडे बघितले होते. रेव्हेन्यू डेफिसिट किंवा फिस्कल डेफिसिट, प्रायमरी डेफिसिट असेल किंवा इफेक्टिव्ह रेव्हेन्यू. आता ओव्हरऑल राजकोषीय तूट खूप महत्त्वाची असते. जर याच्यावरती प्रश्न आला तर येईल. पण आता इथं पर्सेंटेज नाही दिलेलं. आपण तिथं पर्सेंटेज बघितलं तिथं किती कोटी रुपयांमध्ये आहे हे लक्षात घ्या. पण आपण जर एक ट्रेंड बघितला, साधारणपणे आपल्या राज्याच्या बाबतीत जर काही विचारलं, की साधारणपणे आपली फिस्कल डेफिसिट कशी आहे? तर बघा 1,36,000 कोटी, 1,51,000, 1,50,000 म्हणजे ही कुठेतरी परत 1.5 लाख कोटी रुपयांच्या आसपास राहिलेली बघायला आपल्याला मिळते. त्याचबरोबर एकूण खर्च सुद्धा बघा, खर्चाचं प्रमाण मात्र वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथं 7,00,000 किंवा इथं 7,55,000, 7,69,000 याचा अर्थ सरकारचा खर्च वाढत गेलेला आहे. तर हा एक ट्रेंड बघायला मिळतो आपल्याला. महसुली जमेच्या बाबतीत म्हटलं तर महसुली जमा सुद्धा वाढली. याचा अर्थ काय? तर सरकारकडे रेव्हेन्यू वेगवेगळ्या माध्यमातून येतो. त्याच्यात मग भले टॅक्समधून असेल किंवा इतर इन्कमच्या माध्यमातून असेल, प्रॉफिट वगैरे गोष्टी, तर तो रेव्हेन्यू सुद्धा वाढत गेलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर महसुली खर्च मात्र सुद्धा तो सुद्धा वाढत गेला आहे. म्हणजे रेव्हेन्यू जरी वाढला, खर्च पण वाढत गेलेला आहे, असं आहे. आणि त्यामुळे रेव्हेन्यू खर्च असेल किंवा टोटल खर्च पण आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. ठीक आहे. याच्यामध्ये बघा आता एक आहे की आपल्या राज्याचा एफ-आर-बी-एम कायदा आहे. एफ-आर-बी-एम कायदा आपला केंद्राचा कधीचा आहे? 2003चा आहे. तर राज्याचा आपला जो एफ-आर-बी-एम कायदा आहे तर त्याच्यानुसार आपल्या राज्याचं जे स्थूल उत्पन्न किंवा आपण जीडीपी एक प्रकारे म्हणतो, तर राज्याच्या जीडीपीच्या 3% पेक्षा कमी ठेवण्यास शासन यशस्वी ठरले. म्हणजे राजकोषीय तूट. म्हणजे ही जी फिस्कल डेफिसिट आहे तर ही ओव्हरऑल आपल्या जीडीपीच्या म्हणजे कुठला जीडीपी? स्टेटचा जीडीपी. तर त्याच्यात ती 3% पेक्षा कमी आहे. म्हणजे एक प्रकारे चांगली गोष्ट आहे. कारण का एफ-आर-बी-एम कायदा काय म्हणतो, की आपली जी फिस्कल डेफिसिट आहे 3% आसपास प्लस मायनस ती राहिली पाहिजे. तर ती एक प्रकारे आणि महसुली तूट जर म्हटलं तर ती 1% आसपास आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी राहिली ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तो फिस्कल डेफिसिटमध्ये राज्याची किती 3% पेक्षा कमी आहे. रेव्हेन्यू डेफिसिट म्हटलं तर ती 1% पेक्षा कमी आहे. तर ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्या राज्यासाठी. तर हे वाक्यांमध्ये पण आपल्याला लक्षात ठेवायचं. आता बघा काय म्हणले वार्षिक योजना 2026-27 म्हणजे लास्ट इयरचं जर आपण म्हणजे ह्या करंट इयरचं जर म्हटलं, तर त्याच्यामध्ये बघा 25-26 मध्ये साधारणपणे अंदाजित खर्च किती होता? आणि आत्ता प्रस्तावित खर्च किती कोटींमध्ये? म्हणजे सर्वसाधारण राज्यस्तरावरती किंवा अनुसूचित जाती कार्यक्रमासाठी असेल, आदिवासी घटक किंवा जिल्हा वार्षिक योजना ज्या आहेत, तर त्यांचा अंदाजित खर्च दिला आणि जनरली खर्च हा वाढलेलाच आपल्याला बघायला मिळतो. शक्यतो तो कमी होणारच नाही. कारण का सरकारला प्रत्येक घटकापर्यंत अजून पोहोचायचं असतं, तर त्यासाठी तो खर्च वाढलेला असतो. त्यामुळे इथे काही वेगळं काही करायची आवश्यकता नाही. इथं बघा सर्वसाधारण डिपार्टमेंट वाईज आता आपल्या राज्यात डिपार्टमेंट असतात, केंद्रामध्ये मिनिस्ट्री असतात. राज्यामधले डिपार्टमेंट असतात म्हणजे महिला बालविकास विभाग, ऊर्जा विभाग वगैरे. सगळ्यात जास्त खर्च कुठं अंदाजित प्रस्तावित आहे? तर 2 लाख आता ह्याच्यामध्ये रुपये कोटींमध्ये दिलेला आहे. 24,231 कोटी वगैरे आहे. 27,000 आता हा सिक्वेन्स असा का दिलाय आयडिया नाहीये. कारण का जनरली उतरता क्रम असतो. तर 24,231 आधी दिलाय. ऊर्जा सेक्टरला 27,000 दिलाय. इथं 26,000 दिलाय. तर बघायला लागेल त्याच्यामध्ये की नक्की कोण आहे. पण याच्यामध्ये लास्ट टाईम महिला व बालविकास मंत्रालयाला म्हणजे विभागाला तो जास्त खर्च प्रस्तावित होता. आता कधी-कधी काय होतं, की मग काही केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून खर्च होतो. परत राज्याच्या बजेटमधला खर्च असतो. असा तो एक पार्ट आहे.
याच्यामध्ये ऊर्जा विभाग हा एक घटक इम्पॉर्टंट आहे. आता बघा डायरेक्टली सगळे मग बाकीचे काही करण्याची गरज नाही. हे जे इतर घटक आहेत तर विशेष आवश्यकता नाही आपल्याला. पुढे या. फक्त वाचून घ्यायचं. आता एवढे डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे. ह्या डिपार्टमेंट वाईज प्रत्येक आहे आणि मराठी भाषा बघा शेवटून 3 नंबरचा खर्च. हे फक्त 250 कोटी मराठी भाषेवर खर्च होणार आहे. आता त्याच्यात ॲक्चुअली कसं असतं की इतर वेळी योजनांचे पण खर्च असतात. पण इथं बजेटमध्ये नव्याने काय म्हटलं तो महत्त्वाचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बजेटचं टायटलच काय आहे की विकसित महाराष्ट्र 2047. तर हा पॉइंट इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच काय म्हणले की आपली इकॉनॉमी इथे क्वेश्चन लगेच बनेल. काय क्वेश्चन बनवू शकतो की आपली राज्याची इकॉनॉमी 47 पर्यंत $5 ट्रिलियन $5 ट्रिलियन करायची. इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट प्रश्न येईल आपल्या इकॉनॉमीचं टार्गेट किती 47 पर्यंतचं प्रश्न येईल. आणि त्याचबरोबर आपल्या विकसित महाराष्ट्राची विजन डॉक्युमेंट जाहीर झाली. आपलं विजन काय 47 पर्यंत आपल्याला काय अचीव्ह करायचंय हे घटक आहे आपल्याला इथं महत्वाचे. आणि 4 पिलर जाहीर केलेत की प्रमुख 4 स्तंभावरती प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्यासाठीचा घटक आहे. राज्याचा प्रादेशिक संतुलित विकास जो आपल्याला रिजनल डेव्हलपमेंट करायचा बॅलन्स डेव्हलपमेंट. तर त्याच्यामधले प्रगतिशील शाश्वत अगेन सस्टेनेबल आलं जे भारताच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे. इथं सर्वसमावेशक आलं सुशासनाला अगेन इथं गुड गव्हर्नन्स महत्वाचं आहे. आता याच्या अंतर्गत 16 घटक निश्चित केलेले आहेत. 16 घटक वेगळे करण्याची गरज नाही. आता जर वन बाय वन बघितलं प्रगतिशील महाराष्ट्राच्या पॉईंट खाली जर आपण आलो तर इथं बघा हे उपघटक आलेत परत कृषी संलग्न क्षेत्र वगैरे वगैरे. तर मग सगळे आपल्याला पाठ करणं नाही शक्य. ऍटलिस्ट ते 4 लक्षात ठेवू. प्रगतिशील शाश्वत असेल सर्वसमावेशक असेल आणि सुशासन त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये जसं 5 ट्रिलियन इकॉनॉमी आपली करायची 47 पर्यंत तो पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आता बघा राज्याचा कृषी जीडीपी तर ॲग्री जीडीपीचा विचार केला तर 47 पर्यंत $55 अब्ज वरून तो $500 अब्ज करायचा आहे. यावरती क्वेश्चन येऊ शकतो की साधारणपणे आपल्या कृषीच्या जीडीपीचं टार्गेट काय आहे 47 पर्यंत सरळ सरळ की $500 अब्ज. व्हेरी इम्पॉर्टंट. $500 अब्ज विचारलं जाईल आपल्याला. त्यानंतर बघा AI प्लॅटफॉर्म महाविस्तार आपण विस्तारच्या बाबतीत बघितलेलं आहे. कृषी विस्तार वगैरे किंवा आपल्या याच्यामध्ये भारताच्या संदर्भाने सुद्धा आपण AI बेस टेक्नॉलॉजी आणि कसं त्याचं इंटिग्रेशन करायचं वगैरे. तर 3 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सल्ला वगैरे देण्यासाठीचं हे महाविस्तार पोर्टल आपल्याला प्लॅटफॉर्म माहिती आहे. त्याच्यामध्ये बघा आदिवासी भाषेचा समावेश सुद्धा त्याच्यामध्ये केलेला आहे महाविस्तारमध्ये म्हणजे शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून माहिती मिळेल. वसुधा नावाची व्हॉइस सेवा सुरू केली स्मार्टफोन नसणाऱ्या शेतकऱ्यांना. तर हा पॉईंट महत्वाचा की वसुधा काय आहे किंवा कुठला व्हॉइस प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे की ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांचा ज्यांच्याकडे कीपॅडचा मोबाईल आहे वगैरे त्यांच्याकडे त्यांच्यासाठी ही सेवा सुरू केली. अगेन अजून काय बघा ॲग्रिकल्चर डेटा सेंटरच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर डेटाच्या बाबतीत आपल्याला एक प्रकारे सँडबॉक्सद्वारे कृषी स्टार्टअपना चालना. ठीक आहे तो आहे पाठ तेवढंही महत्वाचं नाही पण ठीक आहे. त्याचबरोबर बघा शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यामध्ये आपला वाटा राहिला आपण टॉपला आहोत. ओके आतापर्यंत मग 1,31,00,000 फार्मर आयडी ठीक आहे आकडा नाही लक्षात ठेवला तरी पण चालेल तो. आता बघा कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत 4 वर्षाच्या कालावधीत कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करायची. ओके आता भांडवली गुंतवणूक किती लाख कोटी वगैरे समथिंग असतं तर आकडा आपल्याला बघावं लागला असता आवश्यकता नाही. आता बघा हा पॉइंट ऑर्गॅनिक फार्मिंग नैसर्गिक शेतीमध्ये आपलं क्षेत्र किती आहे 5 लाख हेक्टर विचारला जाऊ शकतं. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये किती आहे क्षेत्र मग महाराष्ट्र पहिला आहे का मध्य प्रदेश पहिला आहे का हे आपल्याला विचारलं जाईल. आता बघा गोपीनाथ मुंडे अपघाती योजना आपल्याला माहिती शेतमजुरांचा समावेश त्याच्यात केला. शेतकऱ्यांसाठी योजना होती परंतु शेतमजुरांचा पण त्याच्यामध्ये समावेश आपल्याला केलेला बघायला मिळतो. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. नंतर बघा पशुपालनाचा वाटा वाढवायचा आहे त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. तर योजनेचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. बजेटमध्ये नवीन योजना येते ना सगळ्या योजना आपल्याला ॲटलिस्ट माहितीच पाहिजे. काय सीएम ग्रामीण पशुधन उद्योजक योजना पशुधन स्पेसिफिकली पशुपालनाच्या संदर्भाने. नंतर कृषी ह्याला पशुसंवर्धन मत्स्य कृषी समक्ष दर्जा ठीक आहे म्हणजे जसं आपण अलाइड सेक्टर म्हणतो ना की पशुसंवर्धन वगैरे तर त्यांना कृषी सारखाचा दर्जा आहे अलाइड म्हणायचं नाही एक प्रकारे ॲग्री सारखाच भाग असेल. आता हा पॉईंट बघा युनायटेड नेशनने काय केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष जाहीर केलेले. मग या वर्षाच्या निमित्ताने आपण काय करतोय की महिलांना गोपालक कुक्कुटपालक म्हणून किंवा शेळीपालक म्हणून त्यांना प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवतो. महिला शेतकऱ्यांसाठी आपण स्पेसिफिक कारण का महिला शेतकऱ्यांचं वर्ष म्हणून जाहीर केलं आपण राबवतोय साजरं करतोय आणि मग महिलांचा सन्मान सुद्धा होणं गरजेचं आहे. त्या उद्देशाने हे महत्वाचं आहे.
मुख्यमंत्री संपदा योजना ठीक आहे, किती हजार कोटी काय आकडे लक्ष ठेवायची गरज नाहीये इथं. यानंतर पुढे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तिसरा टप्पा ठीक आहे, किती हजार किलोमीटर 23,000 आपल्या राज्यामध्ये. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आपण केंद्राची बघतो, तशी आपल्या राज्याची मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पण काही करण्याची आवश्यकता नाही. आता हा पॉईंट अगेन, शेतातील ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्त्यांच्या मजबूतीकरण, जे पाणंद रस्ते असतात किंवा एक प्रकारे गाव शिवाराचे जे रस्ते असतात, तर त्यांना बळकटीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचं नाव पाठ पाहिजे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते ही योजने मान्यता दिलेली आहे. या योजनेचं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. नंतर ग्रामसडक योजना चौथा टप्पा आपण बघितलेला आहे. किती जवळपास 25,000 लोकवस्त्या वगैरे जोडायच्यात. म्हणजे आपण कंटेंटमध्ये पार्ट बघितलेला आहे. तर ते आवश्यकता आहे, तर तो त्याच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला काही तरतुदी बघायला मिळतात. ते विशेष विचारलं जाणार नाही. ठीक आहे. पीएम आवास योजना ओके, 23,000 कोटी रुपयांचा निधी, काय आवश्यकता नाही करण्याची. पीएम आवास योजनेअंतर्गत परत शहरी ग्रामीण भागात सोलार रूफटॉप, म्हणजे पीएम सूर्यघर योजनेच्या बाबतीत आपण बघितलं होतं की घरावरती सोलार पॅनल बसवणे, मोफत वीज 1 कोटी घरांपर्यंत देणं वगैरे. तर इथं पीएम आवास योजनेअंतर्गत स्वतःचे घरं सँक्शन होतील तर त्यांच्यावरती सोलार लावायचं आहे. ठीक आहे, तेवढं काही महत्त्वच नाही. आता उपक्षेत्र दुसरं बघा, कशाच्या अंतर्गतचं बघतो आपण. सुरुवातीचा जो पार्ट आहे की जे आपल्याला 4 पिलर आपण बघितले, आणि 4 पिलरमध्ये प्रामुख्याने जर आपल्याला बघायचं झालं तर कुठले घटक इथं महत्त्वाचे आहेत. प्रगतिशील मधला आपण पहिला घटक, प्रगतिशील मधला उपक्षेत्र, कृषी, संलग्न क्षेत्र वगैरे, ग्रामीण विकास हा बघतोय. आणि त्याच्यानंतर मग पुढचा आहे म्हणजे प्रगतिशील महाराष्ट्रामध्येच आपण आता बघत आहोत. त्याच्यामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्र बघितलं. आता त्याच्यातला दुसरा टप्पा म्हणजे उद्योग. आता उद्योगाचं सुद्धा बघा, कृषीचं जसं आपण बघितलं की 500 अब्ज डॉलर पर्यंत न्यायचं 47 पर्यंत, तसं उद्योगाचं जर बघितलं स्थूल उत्पन्नामध्ये राज्याच्या, तर ते 123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलर न्यायचे 47 पर्यंत. हा पॉईंट सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट, प्रश्न येणार आहे, विसरायचंच नाही. ठीक आहे. 1500 अब्ज डॉलर, 500, 1500 आणि सर्व्हिसचं पुढे असलंच आपण बघू. त्याचबरोबर बघा, इथं नवीन एक धोरण जाहीर झाले. काय धोरण आहे? नवीन उद्योग गुंतवणूक सेवा धोरण 25. नवीन उद्योग गुंतवणूक सेवा धोरण. तर 47 पर्यंत उद्योग क्षेत्राचा वाटा 30% पर्यंत न्यायचा आहे. कशामध्ये? जीडीपीमध्ये. कुठल्या स्टेट जीडीपीमध्ये? आपल्या राज्याच्या जीडीपीमध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा 30% पर्यंत न्यायचं टार्गेट ठेवलेलं आहे. प्रश्न येईल. एफडीआयमध्ये आपण टॉपला आहोत, हे तर आधीपासून आहे. एफडीआयमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला, करंटमध्ये आपला प्रश्न येऊन जातो. बघा, इथं खूप सारा फॅक्च्युअल जो डेटा मिळतो ना, तर तो आपल्याला थेटपणे एक्झामला विचारतो. तुम्ही पीवायक्यूचा अभ्यास करा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल की याच्यामध्ये काय काय कुठे कुठे इम्पॉर्टंट आहे, आपण ते करायला लागतो. नंतर बघा पुढे काय, प्रत्यक्ष रोजगार निर्मिती 50 लाख एमएसएमई माध्यमातून, डीआयसी वगैरे. ठीक आहे, ओके, काही विशेष नाही. इथं बघा, महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 25. धोरणाचं नाव लक्षात राहू द्या. तर बांबूच्या गुंतवणुकीसाठी किंवा बांबू उद्योगावरला चालना देण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला हे धोरण बघायला मिळतं 25. नंतर आशिया बँकेकडनं आपण मदत घेतली बांबू विकासाला, ॲटलिस्ट एवढं लक्षात राहू द्या. नाहीतर दरवेळेस वर्ल्ड बँक, IMF यांच्याकडनं मदत घेतोय असं नको वाटायला आपल्याला, किंवा प्रश्नात आपल्याला तसा ऑप्शन आला तर उगीच नको काही मिस व्हायला. तर आशिया बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, त्यांच्याकडनं आपण घेतो. नंतर गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने बघा, आता लास्ट टाइमच्या बजेटमध्ये काय होतं की स्टील हब म्हणून कुठल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, तर तो गडचिरोली जिल्ह्याचा विकास करायचा, हे लास्ट टाइमच्या बजेटमध्येच होतं. आता बघा, मग लोहखनिजावर आधारित विशाल आणि अतिविशाल स्टील उद्योगाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात गुंतवणूक आणायची, हे इथं दिलेलं आहे. याचा अर्थ लास्ट बजेटमध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच्यातून ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्याच्यातून या बजेटमध्ये घटक आलेले आहेत. नंतर काय म्हणले बघा, महाराष्ट्र रत्ने व आभूषणे धोरण. धोरणाचं नाव लक्षात राहू द्या. रत्ने व आभूषणे म्हणजे आपल्याकडे जे आपण त्याला म्हणतो की याच्यात दागिने वगैरे जे आहेत, आभूषणे, रत्ने आभूषणे, त्याचं धोरण आहे, त्याची गुंतवणूक. तिसरं क्षेत्र बघा, सर्व्हिस सेक्टर. आता इथे काय म्हणले, 47 पर्यंत 312 अब्ज डॉलर 3000 अब्ज डॉलरवर न्यायचं. म्हणजे आता याच्यावरून आपल्याला क्लिअर चित्र काय दिसलं, ॲग्री, आपल्याला इंडस्ट्री, सर्व्हिस. इथं ॲग्रीचं किती न्यायचं आहे आपल्याला, $500, 500 अब्ज. इथं 1500 अब्ज, आणि इथं किती आहे, 3000 अब्ज. यावरून काय लक्षात येते की आपल्या जीडीपीमध्ये ओव्हरऑल सर्व्हिस सेक्टर, म्हणजे स्टेट जीडीपीमध्ये सर्व्हिस सेक्टरचा वाटा जास्त करायचा. त्याच्यापेक्षा निम्मा इथला आहे, आणि त्याच्यापेक्षा पण निम्म्याच्या पेक्षा कमी इथल्या, म्हणजे ॲग्रिकल्चरचा वाटा हा टोटल आहे. टोटल जर जीडीपी इथं आपण ॲडिशन केलंच तर हे 45 आणि ते म्हणजे आपल्याला आलं का लक्षात, 5 ट्रिलियन इकॉनॉमी, म्हणजे 5000 अब्ज डॉलर आपल्याला आलं लक्षात. तर 5 ट्रिलियन इकॉनॉमी.
आपण जे टायटल सुरुवातीला बघितलं तेच. तर याच्यामध्ये जवळपास आपल्याला वाटा 5 ट्रिलियन म्हणजे फक्त इकॉनॉमीच्या 10% ॲग्रिकल्चर दिसेल मग. आणि मग हे 10% आणि हे किती 30% म्हणजे मग 30% वाटा न्यायचाच आहे. आणि हा म्हणजे किती 60% सर्व्हिस सेक्टर झालं. 60, 30, 10 आणि हे 100% झालं. तर असं लक्षात घ्या, की हे 2047 पर्यंत आपल्या इकॉनॉमीला न्यायचंय. असं टार्गेट ठेवलेलं आहे. तर हे लक्षात घ्या. आता इथे पण बघा एव्हीजीसी सेंटर हे गेमिंग म्हणजे आपण ॲनिमेशन, व्हिज्युअल्स, गेमिंग आणि कॉमिक्स जे म्हणतो, तर त्याचं धोरण आपल्याकडे बनवलेलं आहे एव्हीजीसी एक्सआर. एव्हीजीसी एक्सआर हे धोरण आपल्याला विचारलं जाईल, की महाराष्ट्राने असं धोरण जाहीर केले किंवा 2025 ची कुठली धोरणं आपण जाहीर केलीत, असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तो आपल्याला लक्षात घ्यायचा. आणि मुंबईला काय सुरू केलं जाणार आहे? तर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी प्रश्न येईल. इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. नंतर काय बघा पुढे, महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र, ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर एक प्रकारे. तर हे जे ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर जीसीसी धोरण आहे 2025चं अगेन, याच्या माध्यमातून आपल्याला 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र स्थापन करायचे आहेत. त्याच्या माध्यमातून मग कुशल रोजगार वगैरे वगैरे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट. फक्त जीसीसी धोरण 2025 एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता इथं पुढं दुसरं उपक्षेत्र म्हणजे पुढचं चौथं उपक्षेत्र जर बघितलं पर्यटन. आता पर्यटनामध्ये नवीन नवीन काय काय आलंय ते आपल्याला बघायचंय. बघा आता अगेन प्रत्येक गोष्टीत 2047 पर्यंतचे टार्गेट ठेवलेले, तर हे आपल्याला लक्षात ठेवायला अजून सोपं जाईल. तर 26 कोटीवरनं आपल्याला 38 कोटीपर्यंत पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ करायची. म्हणजे आपल्या राज्यामध्ये जे व्हिजिट करणारे पर्यटक आहेत, तर त्या पर्यटकांच्या संख्येत आपल्याला वाढ करायची. म्हणजे 16 वरनं 38 म्हणजे डबलपेक्षा पण जास्तपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे 47 पर्यंत. पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निवडक 50 पर्यटन स्थळांचा विकास. म्हणजे सध्या हे पर्यटन आपलं विकास महामंडळ आहे, त्याचं 50वं वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. तर त्याच्यामुळे 50 पर्यटन स्थळांचा विकास करायचा हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एमटीडीसी. नंतर बघा हा पॉईंट, सातारा जिल्ह्यात मुनावळे ते वासोटा किल्ल्या रोपवेचं एक प्रकारे घोषणा केली. तर रोपवेची कुठून कुठे घोषणा केली किंवा कुठलं लोकेशन आहे? वासोटा किल्ला सातारा जिल्हा, कोयना डॅमच्या तिथं बॅकवॉटरच्या तिकडे. तर मुनावळे हे जे ठिकाण आहे, तर मुनावळे ते वासोटा किल्ल्यापर्यंत जायला रोपवेने इझिली जाता येऊ शकतं. त्याच्यानंतर बघा राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगाव, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर. मग चित्रनगरी कुठे कुठे? मग कोल्हापूरला आहे का? मुंबईला आहे का? चित्रनगरी म्हणजे काय? फिल्म सिटी बरोबर ना? मग कोल्हापूरला पहिलं कोल्हापूर खूप मानलं जायचं, नंतर मुंबई आहे. तर तिसरी चित्रनगरी तर नवरगाव, जिल्हा नागपूर. लक्षात ठेवा, हे नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नंतर बघा रामटेक येथे रामसृष्टी निर्माण करायची. रामटेक अगेन नागपूर. आणि त्याच्यामध्ये कालिदास सृष्टी सुद्धा उभारली जाणार आहे हे विचारलं जाईल. तर महाकवी कालिदास यांच्यावरती ते आधारित आहे. आणि कालिदासांचा एक प्रकारे लाईफचा बराचसा काळ त्यांनी नागपूर आसपासच्या परिसरामध्ये व्यतीत केलेला आहे. बरीचशी नाटकं त्यांनी त्या दरम्यान लिहिलेली. तर कालिदासांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती आवश्यक आहे ते सांगितले. नंतर आहे बघा आपलं महानुभाव पंथांच्या विविध धार्मिक स्थळांचा विकास करायचा आहे, ते सुद्धा तरतूद आहे याच्यामध्ये. कालिदासांच्या वरती आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट येऊ शकतं, लक्षात ठेवायचं. आता हा पहिला स्तंभ बघितला आपण. तर पहिल्या स्तंभामध्ये आपण त्याचे उपघटक बघितले. दुसरा स्तंभ आहे, पिलर आहे शाश्वत, आणि शाश्वततेमध्ये शाश्वत शहरी विकास. अगेन बघा आपलं 2047 पर्यंत नागरी लोकसंख्या प्रमाण 70% असणार आहे. म्हणजे किती झालं हे? आत्ता सध्या किती 11च्या जनगणनेनुसार 45% आपली नागरी लोकसंख्या आहे. आणि ती 45 वरनं 70% वरती जाणार आहे म्हणजे मोठी गोष्ट आहे, मोठं चॅलेंज होणार आहे. म्हणजे फक्त 30% लोकं ग्रामीणमध्ये राहणार आहेत. एवढं अर्बनायझेशनमुळे हे अंदाज आहेत आपले. तर म्हणून स्थूल राज्य उत्पन्नात या घटकाचा वाटा 75 ते 80% राहणार आहे. म्हणजे अर्बनमधून जेवढं इन्कम होणार आहे, अर्निंग होणार आहे, तर त्याचा वाटा 70 ते 80% राहणार आहे. एवढी मोठी उलाढाल अर्बनमध्ये होत जाणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर बघा मुंबई महानगर प्रदेश अर्थव्यवस्था MMRDA, त्याची जर इकॉनॉमी बघितली, $300 अब्ज न्यायचं टार्गेट आहे. म्हणजे मुंबईमधनं पर्टिक्युलरली एवढी इकॉनॉमी आपली ग्रो होणार आहे. नंतर वडाळा येथे काय उभं केलं जाणार आहे? जागतिक दर्जाचा स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब स्थापन केलं जाईल. हा पॉईंट महत्त्वाचा, की कुठे जागतिक दर्जाचं स्टार्टअप आणि हब स्टेशन किंवा इनोव्हेशन हब उभारलं जाणार आहे, इम्पॉर्टंट आहे. नंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फायदा घेण्यासाठी विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवती विकास आराखडा. तो 3 ठिकाणी इथं आपल्याला दिसतं, की बोईसर आहे, विरार आहे किंवा मग ठाणे या ठिकाणी आपल्याला बुलेट ट्रेनच्या बाबतीत स्थानकांचा विकास पाहायला मिळतो. बुलेट ट्रेन आपल्याला माहिती आहे मुंबई ते अहमदाबाद. तर आपल्याला हे विचारलं जाईल.
नंतर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाच्या अटल सेतू आपल्याला माहितीच आहे. तर त्याचा तिसरी मुंबई म्हणून विकसित होणार. थोडक्यात काय, पहिली मुंबई म्हणजे जुनी मुंबई, नवी मुंबई आणि तिसरी मुंबई. तर अटल सेतूला जो एंट्री पॉईंट होतो समजा पुण्याकडनं मुंबईकडे जाताना, तर त्या रिजनमध्ये तिसरी मुंबई विकसित होणार. सो आपल्याला माहिती पाहिजे पहिली मुंबई कुठे, सेकंड कुठे, थर्ड कुठे. तर पहिली जुनी मुंबई, नंतर नवी मुंबई आणि हा इथला परिसर एक प्रकारे तिसरी मुंबई. तर अटल सेतू इथून सुरू होऊन त्या जुन्या मुंबईमध्ये जातो एक प्रकारे, असं म्हणजे एक इन जनरल तुम्ही मॅपवर एकदा बघितलं एक्झॅक्ट तर तुमच्या लक्षात येईल ते. तर तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई कुठे डेव्हलप केली जाणार आहे ते दिलंय आपल्याला बजेटमध्ये. तर पालघर जवळ चौथी मुंबई विकसित करण्याचं नियोजन आहे. वाढवण पोर्ट, आता हे आपलं नॅशनल पोर्ट होणार आहे, वाढवण बंदर. तर मग तिथं चौथी मुंबई डेव्हलप करायचं चाललंय. म्हणजे बघा हे अर्बनायझेशन किती वाढणार आहे. तर आपल्याला फक्त विचारलं जाईल की कुठला एरिया वगैरे ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे. नंतर पुढे इम्पॉर्टंट म्हणलं तर इथे बघा. तर मुंबई महानगरच्या धर्तीवरती पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर या ठिकाणी ग्रोथ हब म्हणून निर्माण केलं जाईल. म्हणजे ज्या ठिकाणी ग्रोथ व्हायला स्कोप आहे, तर तिथं हे निर्माण केलं जाईल. त्याच्यानंतर नवीन नागपूर म्हणून एक प्रकारे व्यापार व वित्तीय केंद्र विकसित केलं जाणार आहे. त्याचबरोबर MMRDमध्ये जर बघितलं तर GISवर आधारित, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टमच्या आधारित आपल्याला नो न्यू स्लम फ्रेमवर्क विकसित करायचे. म्हणजे स्लम एरिया वाढू नये याच्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नो न्यू स्लम GIS बेसवरती MMRDमध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. आता हे जे सगळे पॉईंट आहेत ना, तर एक पुन्हा पुन्हा वाचायचे की काय तरतुदी आहेत आपल्या बजेटमध्ये, यावरती आपल्याला प्रश्न बनतो, येऊ शकतो प्रश्न. पुढचं बघा काय, दुसरे उपक्षेत्र वाहतूक व मालपुरवठा. हे कशामधलं आपण बघतोय, दुसऱ्या पिलर मधला आपल्या, जे अगेन 4 पिलर इम्पॉर्टंट, 4 पिलर मधला हा जो शाश्वततेचा पिलर आहे, त्या शाश्वततेच्या पिलर मधला पहिला उपघटक, परत परत त्यातला दुसरा उपघटक आपण इथे बघतोय. तर याच्यामध्ये बघा आता वाहतूक आणि मालपुरवठ्यात साधारणपणे आकडेवारीमध्ये आपल्याला बघायचं झालं तर एकूण किती मेट्रो लांबीचं, 1200 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग निर्माण करायचा 47 पर्यंत. तर हे टार्गेट शक्यता कमी आहे विचारण्याची. त्यानंतर डायरेक्टली आपण जर बघितलं वरती यामध्येच, इथे बघा बऱ्याच ठिकाणी भुयारी मार्ग, उड्डाण पूल वगैरे असे स्थापन करण्यासाठी किंवा वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी असे घटक आहेत. तर हे शक्यतो विशेषतः आपल्याला विचारले जाणार नाहीत. याच्यातला जो इम्पॉर्टंट घटक असेल तोच आपण बघूया. यामध्ये बघा पुण्यामधलं वगैरे अशा सुद्धा डेव्हलपमेंट ज्या ठिकाणी दुहेरी भुयार मार्ग किंवा उड्डाण पूल वगैरे, तर त्याची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. इथं फक्त एक पॉईंट हा आहे बघा, महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 25 ते 47. तर याच्या अंतर्गत प्रामुख्याने मग द्रुतगती मार्ग, एक प्रकारे एक्सप्रेस वे, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग त्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. एवढंच आहे. फक्त किती किलोमीटर वगैरे अगेन पाठ नाही करायचं, तेवढं काही इम्पॉर्टंट ते नाही. आपल्याला फक्त त्यातल्या बेसिक गोष्टी करायच्या. बेसिक केल्या तरी पण इनफ आहे आपल्याला. नंतर बघा शक्तिपीठ महामार्ग, आता खूप सारी चर्चा येऊन आता रिसेंटचीच 2 आठवड्यापूर्वीची न्यूज आहे की सातारा जिल्ह्यामधून सुद्धा आता शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरेखनाला मान्यता. आता त्याच्यात वेळोवेळी काय होणार आहे की तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्यात बरेचसे बदल होणार आहेत वेळोवेळी. तर तो भाग आपल्याला चालू करंटमध्ये बघावा लागेल तो. नंतर आशिया बँकेच्या मदतीने लोकसंख्या 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला कॉन्क्रीट रस्त्याची जोडणी. अगेन आशियन डेव्हलपमेंट बँक इम्पॉर्टंट आहे तर कॉन्क्रीट रस्त्याच्या मदतीसाठी. नंतर वाढवण बंदर, ठीक आहे, कॉरिडॉर आहे. रात्रीच्या उड्डाणाची सुविधा बघा, बारामती विमानतळ, लातूर, अमरावती हे आलं, ठीक आहे. गडचिरोलीमध्ये ग्रीनफील्ड विमानतळाची भूसंपादन, ठीक आहे, एवढं विशेष नाही आहे. जेटी, ओके. आता बघा तिसरं जे उपक्षेत्र आहे कशामधलं, अगेन शाश्वततेमधलं. शाश्वतता हा सेकंड पिलर मधलं तिसरा पॉईंट. त्याच्यामध्ये अगेन बघा 47 पर्यंत 75% ऊर्जा ही स्वच्छ प्रकारची मिळवायचं टार्गेट. तो आपल्याला क्लीन एनर्जीचं टार्गेट किती आहे 47 पर्यंत असं जर विचारलं तर 75% हा आकडा आपल्याला माहितीच पाहिजे, पाठ पाहिजे. आपल्याला तो प्रश्नाचा भाग बनेल. नंतर बघा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत किती कोटी खर्च आहे, ठीक आहे. जर 20,000 कोटी आकडा जर काही वेगळा विचारला तर तो इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून आपण बघतो ऊर्जा क्षेत्रावरती खर्चाचा वाटा पण आपण इनिशियल तो जास्त बघितलेला आहे. त्याचबरोबर बघा इथं आहे मागेल त्याला कृषी सौर पंप, याच्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला. हा पॉईंट आहे. महाराष्ट्र कशामध्ये 1 नंबरला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप, सोलार पंप, हे इम्पॉर्टंट आहे. PM सूर्यघरच्या बाबतीत आपण बोललो होतो मोफत वीज. महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात घ्या.
महाराष्ट्र राज्य सेकंड नंबरवरती महत्वाचं. त्याचबरोबर बघा, महाराष्ट्र नवीकरण ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 25 ते 35 जाहीर झाले. म्हणजे अगेन रिन्युएबल एनर्जीसाठी एनर्जी साठवणीसाठीचं जे धोरण आहे 25 ते 35 म्हणजे 10 इयरची जी पॉलिसी आहे ही जाहीर झालेली आहे. प्रश्न येईल. पीएम सूर्यघरमध्ये आपण सेकंड नंबरला, हा सुद्धा आपल्याला प्रश्नाचा भाग बनू शकतो. तर हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. नंतर हरित क्षेत्र वाढवण्यासाठी वृक्ष लागवड वगैरे ठीक आहे. 300 कोटी वृक्ष लागवड करायचे. ओके. आता शाश्वततेमध्येच बघा पाणी हा घटक आहे. आता पाणी घटकाला सुद्धा बघा 47 पर्यंत टार्गेट काय ठेवलंय, तर पाणी उपलब्ध करून द्यायचं, जे काही मानकं दिले ते. राज्य जल माहिती केंद्र स्थापन करायचं. ओके. पण बघा प्रत्येक ह्याचं टार्गेट जर मोस्टली बघितलं प्रत्येक टॉपिकचं, तर इनिशियली 47 पर्यंतचे टार्गेट आपण ठेवलेले आहेत. कारण का आपल्या बजेटचं टायटल आहे की 47 विकसित महाराष्ट्र किंवा विकसित भारत ॲक्च्युअली, आणि मग त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र तो येतोच नंतर. तर असा भाग आहे. याच्यामध्ये वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प ठीक आहे. तर तो आपल्याला नद्या फक्त माहिती पाहिजे कुठे, बारामती, पुरंदर. त्याच्यामध्ये नीरा नदीजोड प्रकल्प. आता बघा जिओग्राफीत जर जोड्या लावायला प्रश्न आला ना, नीरा नदी कुठल्या जिल्ह्यात किंवा कुठल्या तालुक्यात, किंवा हे वरती आपण जे बघितलं आता वैनगंगा, नळगंगा, तुम्हाला समजा क्वेश्चन विचारलं कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये हे आहे, किंवा आता नीरा नदी अगेन क्वेश्चन आला कुठल्या जिल्ह्यामधले हे आहेत. नदीजोड प्रकल्प जिओग्राफीमध्ये क्वेश्चन आले, आपल्याला जमला पाहिजे की नाही. आठवतंय कुठल्या नद्या आहेत त्या? मग पुणे जिल्हा, सातारा जिल्ह्याची बॉर्डर, नीरा वगैरे आपल्याला माहिती आहे. तर तसंच मग वैनगंगा वगैरे कुठे आहे हे शोधायचं बघा. त्याचबरोबर बघा, जागतिक बँकेच्या मदतीने आपण पिण्याच्या पाणी किंवा जे सांडपाणी वगैरे, तर त्याच्यासाठी आपण प्रकल्प राबवत असतो. आपल्याकडे बऱ्याचशा जुन्या योजना आहेत. नंतर महाराष्ट्र राज्य प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम. आता हे जे कृष्णा खोऱ्याचं पुराचं पाणी वगैरे, कृष्णा नदीला खूप सारा पूर येतो, भीमा नदीला पण पूर येतो. आता मागच्या वर्षी एवढा पूर आला, मराठवाड्यात एवढा पूर आला. त्याच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यात दुष्काळग्रस्त भागासाठी तिकडलं पाणी आपल्याला वळवता येऊ शकतं का, याच्यासाठी तरतूद केलेली आहे. तर असंही शाश्वत विकासाच्या अनुषंगाने लक्षात ठेवा. तर एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन आपल्याला ह्या उपाययोजना आवश्यक आहेत. एल निनो आणि ला निना. एल निनो जर असेल तर त्याच्या माध्यमातून मग काय होईल, की जर दुष्काळ पडला समजा, ला निना असेल तर पाऊस चांगला येईल समजा. तर या दोन्हींचाही विचार करून आपल्याला इथं ह्या उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत त्यामध्ये. बघा नेक्स्ट बघा, आता तिसरा पिलर सर्वसमावेशक. आपण शाश्वत वगैरे घटक बघितला, सर्वसमावेशक बघूया. इन्क्लुझिव्ह. त्याच्यामधला सुद्धा पहिला घटक आहे समाज कल्याण. आता सगळ्या समाजाला इन्क्लूड करायचे. राज्यसेवा पूर्वचा सिलेबस इन्क्लुजन. आता याच्यामध्ये सुद्धा बघा शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफीकरिता योजना आहे, आणि योजना जाहीर झाली. सो या योजनेवरती आपल्याला डायरेक्टली नाव विचारलं जाईल की कुठल्या नावाने, कोणाच्या नावाने योजना सुरू केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. टायटल एक्झॅक्ट ॲज इट इज आपल्याला विचारलं जाईल. प्रश्न आपल्याला इथं बनवू शकतो. आता याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे? योजनेच्या अंतर्गत 30 सप्टेंबर 25 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या राज्यातल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी. प्रश्न या क्रायटेरियावरती येणार की कधीपर्यंत कर्ज थकीत असणार आहे, किती लाख रुपयाची मदत असणार आहे. 30 सप्टेंबर 25 पर्यंत ज्यांचं कोणाचं कर्ज थकीत असेल, थकलेलं कर्ज, त्यांना, आणि जे लाभार्थी असतील शेतकरी, तर त्यांना एक प्रकारे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफी मिळणार आहे. तर ह्यावरती लक्षात घ्या. मग याच्या बाबतीत बघा परत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करणारी एक समिती नेमण्यात आलेली आहे. म्हणजे शेड्यूल कास्टच्या संदर्भाने जे सब कॅटेगरायझेशन करण्यासाठीची एक सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार एक समिती नेमण्यात येईल, किंवा ती नेमण्यात येईल. त्याचबरोबर बघा पर्टिक्युलर कॅटेगरीजसाठी, म्हणजे आदिम जमाती आहेत किंवा ज्यांना आपण एक प्रकारे ट्रायबलचा भाग म्हणतो, कातकरी, कोलाम आणि माडिया गोंड वगैरे, तर ह्या ज्या आपल्या प्रायमेटिव्ह टाईप्स आहेत, त्यांना आपण आदिम जमाती म्हणतो. तर या आदिम जमातींना, तसेच पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. तर त्या आदिम जमाती महाराष्ट्रामधल्या कुठल्या तर ह्या 3 प्रमुख लक्षात ठेवायच्या. त्यानंतर बघा तृतीयपंथीयांसाठी प्रामुख्याने स्वयंरोजगार किंवा त्याच्या संदर्भाने भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे रोजगारासाठी, सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी. नंतर आपल्याला ह्या सर्व संस्था माहिती, सारथी, बार्टी, टार्टी, किंवा एक प्रकारे वनारटी, अमृत आहे किंवा मारटी आहे किंवा महाज्योती, या सगळ्या संस्थांसाठी एक प्रकारे पुरेशी तरतूद. अगेन फक्त आपल्यासाठी एक तुमच्यासाठी होमवर्क असा आहे की या प्रत्येक जे आपले महान व्यक्ती होऊन गेले, तर प्रत्येकाच्या व्यक्तीच्या नावाने ह्या संस्थेत आणि प्रत्येक समाजामधल्या घटकासाठी
ओबीसीसाठी कोणती आहे किंवा मराठा समाज असेल किंवा मग शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब नक्की कोणत्या नावाने सुरू केलं, तर हे तुम्हाला थोडंसं होमवर्कचा पार्ट आहे, तुम्ही तो करायचा आहे. ठीक आहे. नंतर दिव्यांगाकरता वार्षिक जिल्हा योजनेच्या अंतर्गत 1% निधी तो राखून ठेवेल. हा पॉईंट सुद्धा महत्त्वाचा आहे, की किती टक्के निधी त्यांना दिव्यांगांसाठी खास राखून ठेवला जातो. त्याचबरोबर आकांक्षित जिल्ह्याची संख्या 4 वरून 10 व आकांक्षित तालुक्याची संख्या 177. आता जसं बघा, समावेशनमध्ये आपण म्हटलेलं होतं, की ओव्हरऑल भारतामध्ये ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामची संख्या आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते. काही ठिकाणी 124 आहे, मे बी 117 समथिंग काहीतरी आहे. तर ते त्यातल्या एज्युकेशन, हेल्थ वगैरे घटकानुसार वेगवेगळं होतं. आता राज्यामध्ये आपल्याकडे 4 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट होते. तर त्याच्याऐवजी आता ते 10 वरती संख्या गेलेली आणि आकांक्षित तालुके म्हणजे ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम त्याच्या अंतर्गत तालुके 177 झालेत. हे इम्पॉर्टंट आहे. ॲटलीस्ट आत्ताची संख्या आपल्याला मग ती लक्षात ठेवता येऊ शकते. आता बघा, कोकणच्या बाबतीत जर म्हणलं तर काय, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे 2 जिल्ह्यांच्या विकासासाठी खास योजना सिंधुदुर्ग रत्न समृद्ध योजना 2.0. 2 जिल्ह्याच्या विकासासाठी नॉट ओन्ली फक्त सिंधुदुर्ग, रत्नागिरी पण त्याच्यामध्ये येतं, महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आहे, ठीक आहे. माझी लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना भरपूर निधी दिण्यात आलेला आहे, ठीक आहे. आता बघा, लखपती दिदी किती करण्याचं उद्दिष्ट आहे, तर या आर्थिक वर्षामध्ये 25 लाख लखपती दिदी म्हणजे लखपती दिदी योजना केंद्राची आहे. महिलांना एक प्रकारे त्यांचं उत्पन्न लाखामध्ये नेण्यासाठी प्रामुख्याने त्याच्या माध्यमातून ड्रोन देणं, महिलांना सेल्फ हेल्प ग्रुपला एक प्रकारे मदत करणं, या बाबतीत आपण तरतूद बघतो. 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल स्थापन करायचे. उमेद मॉल म्हणजे काय, सेल्फ हेल्प ग्रुपचे जे उत्पादन आहे, तर त्या उत्पादनांना मार्केट देण्यासाठीचे हे मॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. उमेद अभियान आपल्या राज्य सरकारचं आहे. आता बघा, ह्या पिलरमधलं पुढचं उपक्षेत्र आहे शिक्षण आणि कौशल्य. समावेशनमधलं शिक्षण आणि कौशल्य जे आपण इनिशियली आपल्या कंटेंटमध्ये बघतो. तर त्याच्यामध्ये बघा, शिक्षण कौशल्यामध्ये मग काय, ते नवी मुंबई विमानतळाला एक प्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाची एज्युसिटी बनवायचं. एज्युकेशनमध्ये आपण बघतोय ना, तर एज्युसिटी बनवायचं आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा करार आहे. ओके. आता इथे बघा, हे महत्वाचं आहे. मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रम आहे आपल्याकडे. विज्ञान वारी उपक्रम. तो कशासाठी आहे? तो बेसिकली जर बघितलं, तर इस्रो आणि नासाच्या सारख्या म्हणजे ह्या 2 संस्थांना भेट देण्यासाठीचा प्रामुख्याने हा इनिशिएटिव्ह आहे. गरजेचा आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा. नंतर तळागाळातील जे उद्योजक आहेत त्यांना बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योजक महाफंड तयार केलेला आहे. ओके. विशेष काही महत्त्व नाही. चर्मकला डिझाईन आणि उत्पादन अद्ययावत केंद्र हा महत्त्वाचा. चर्मकला, कातडी व्यवसाय उद्योग वगैरे, तर बांद्रा म्हणजे BKC येथे मुंबईला तो आहे. त्याचबरोबर बघा, आदिवासी युवकांना एक प्रकारे त्यांना एक नाविन्यतेवर आधारित उद्योजकता किंवा उद्योग निर्माते करण्यासाठी प्रामुख्याने भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता बिरसा. आता बिरसा मुंडा यांच्या नावाने एक प्रकारे आपल्याला हे इनिशिएटिव्ह बघायला मिळतं. कोणासाठी, तर शेड्यूल ट्राईब युवकांसाठी हा इनिशिएटिव्ह आहे. त्याचबरोबर देशाचे स्टार्टअप कॅपिटल युनिकॉर्न संख्येत प्रथम आहे. म्हणजे एक प्रकारे स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. स्टार्टअपच्या संख्येमध्ये आतापर्यंत स्थापनेच्या संख्येमध्ये महाराष्ट्र आपण 1 नंबरला आहोत. आता याचा तिसरा उपघटक बघा, सातारा जिल्ह्यात दरेगाव. दरेगाव कोणाचं आहे? आपले सध्या करंटचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं दरेगाव. तर त्या ठिकाणी निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं, विचारलं जाऊ शकतं आपल्याला. नंतर मुंबई महानगर परिषद वैदिक ज्ञान आणि संगीत परंपरेवर वेलनेस उत्कृष्ट केंद्र स्थापन केलं जाणार. कारण का आपल्याला बघा, बजेटवर जर एखादा प्रश्न तो करंटच्या टॉपिकमध्ये आला किंवा इकडे आला, तर तो प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंटच आहे. आपल्याला तो चुकवून चालणार नाहीये. ठीक आहे. नंतर कर्करोग, मधुमेह याच्यासाठी आशिया बँकेचीच मदत आहे. ओके. महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान. ओके, ठीक आहे. विशेषतः नाही म्हणतात. आरोग्य संस्था स्थापन केलं नागपूरला. ठीक आहे. आता इथे बघा, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कुठे आहे, तर ते अंबेजोगाई इथे आहे, बीड जिल्हा. नंतर चौथं क्षेत्र बघा, उपक्षेत्र सॉफ्ट पॉवर. आता सॉफ्ट पॉवर बेसिकली काय असतात, की ज्या आपल्या हिडन गोष्टी असतात ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या, जसं की आपल्याकडे योग वगैरे हे जे आहे, तर ते आपली सॉफ्ट पॉवर आहे. आपलं कल्चर वगैरे जे आहे, तर ते आपली सॉफ्ट पॉवर आहे, की जी जागतिक लेवलला तिचं महत्त्व खूप मोठं आहे. मग त्यामध्ये बघा, नाशिक व त्र्यंबकेश्वर इथे 27 मध्ये काय आहे, सिंहस्थ कुंभमेळा. तर कुंभमेळा भरणं हे आपल्या ट्रॅडिशनल मधला भाग आहे. तर ते आपली सॉफ्ट पॉवर आहे. खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त शस्त्रास्त्र असणं, न्यूक्लिअर बॉम्ब असणं म्हणजेच पॉवर नाही.
तर ही अशी पॉवर सुद्धा महत्त्वाची. तर त्यासाठी आराखडा तयार केला जाणं ते इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी गोदावरी नदीचा घाट परिसर वगैरे सगळं स्वच्छ करणं त्या तरतुदी आल्याच. तर हे एकत्रित घटक झालं. नंतर पुढे डायरेक्टली आपण ज्या इम्पॉर्टंट जसे की आता काही किल्ल्यांचा समावेश आहे इथे बघा. जसं सातारामधला अजिंक्यतारा किल्ला किंवा संगम माहुली हे ठिकाण आहे सातारामधलं. त्याचबरोबर बघा महाराणी ताराबाई असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, तर त्यांच्या समाधी स्थळांचं जतन करणं किंवा त्याचा जीर्णोद्धार करणं अशी तरतूद आपल्या बजेटमध्ये आहे. त्याचबरोबर बघा थोर समाजसेवक आपले महात्मा ज्योतिराव फुले. तर यांचं जे जन्मगाव आहे कुठलं मौजे कटगुण सॉरी. तर ते तालुका खटाव, जिल्हा सातारामधलं आहे. तर तिथं त्यांचं भव्य स्मारक उभारणं प्रस्तावित आहे. तो आपल्याला प्रश्नामध्ये येऊ शकतं, की महात्मा फुले यांचं मूळ गाव कुठलं किंवा मूळ गाव म्हणण्यापेक्षा जन्मगाव कुठलं? तर कटगुण हे जे गाव आहे तालुका खटावमधील, जिल्हा सातारा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर बघा संत गाडगे महाराज गाडगेबाबा यांची 150वी जयंती. आणि या 150वी जयंतीनिमित्त आपण कुठलं अभियान राबवतोय? तर संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान. अगेन महत्त्वाचं. आपल्याला विचारलं जाईल, की संत गाडगेबाबांच्या 150व्या जयंतीमुळे किंवा जयंतीच्या निमित्त किंवा अजून काहीतरी वेगळा आकडा दिला जाऊ शकतो. प्रश्न तिथं बनू शकतो. महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक प्रकारे आपल्याला माहिती आहे महाड येथील चौदार तळ्यावरती त्यांचा सत्याग्रह वगैरे. तर या सत्याग्रहाचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 1927 मध्ये सत्याग्रह केला होता. 26 चालू आहे आता याचा अर्थ 100 वर्ष आपले आता पूर्ण झालेत. तर याच्या निमित्ताने मग काही पायाभूत सुविधा डेव्हलपमेंटचे प्रोग्राम आहेत. सो आपल्याला इव्हेंट महत्त्वाचे आहेत, की कुठल्या इव्हेंटला 100 वर्ष पूर्ण आहेत. मे बी त्याच्यावरती बेसिक हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन येऊ शकतो, करंट अफेअरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. इकॉनॉमिक्सच्या अँगलने आपण जरी इथे बघत असलो बजेट, तरी पण त्याचा रेफरन्स आपल्याला करंट लागेल किंवा इतर आपल्याला हिस्ट्रीमध्ये लागू शकतो. महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हा बघा पॉइंट 26-27 हे जे आर्थिक वर्ष आहे, तर ते आर्थिक वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. त्याचबरोबर बघा आता अजितदादांचं निधन झालं. तर त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, तर त्याला साजेसं स्मारक उभारलं जाणार आहे. त्याला नाव काय दिलं जाणार आहे? गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्याची घोषणा त्यांच्या नावाने. गतिमान का? नागरी सेवा का? तर दादांचं कामाचं स्वरूप आपल्या सगळ्यांना माहिती असेल. अर्ली मॉर्निंग उठायचं, अर्ली मॉर्निंग कामावरती जायचं डायरेक्ट फील्डवरती जिथे काही अधिकारी आलेले नसतात. तर त्या प्रकारचा कामाचा धडाका त्यांचा होता आणि त्यांच्या नावाने एक प्रकारे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्याची तरतूद आहे. खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर बघा वनसंपदेने समृद्ध जिल्हे मग कुठे चंद्रपूर आपल्याला माहिती किंवा गडचिरोली सुद्धा माहिती. तर बल्लारपूर तालुका आहे. तर तिथं सागवान वारशाचं जतन वगैरे केलं जाणार आहे. त्या सगळ्या जनजागृतीसाठी टिंबर म्युझियम आणि झायलॅरियम उभारण्याचं प्रस्तावित आहे. टिंबर म्युझियम कुठं उभारलं जाणार? चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तालुका माहिती पाहिजे. नंतर मराठी भाषेसाठी एक प्रकारे काय तर यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापन केली जाणार आहे. तर असे हे पहिले 3 स्तंभ संपले. प्रत्येक पिलर 1, 2, 3 आणि 4 मध्ये प्रत्येकी 4 उपघटक आहेत. म्हणून असे जे 16 उपघटक आपण बघितले, तर 16 उपघटकांची नावं जरी नाही माहिती झाली, तरी हे 4 पिलर इम्पॉर्टंट आहेत. लक्षात घ्या. आणि मग याच्यामधला सुशासन आणि गतिमत्तामधला प्रत्येक परत आपण काय बघूया, की उपघटक एक-एक बघू म्हणजे आपला हा बजेटचा पार्ट इथं तो संपेल. आता बघा पहिला आहे प्रशासन. प्रशासनामध्ये सुद्धा काही फॅक्च्युअल म्हणजे जे इम्पॉर्टंट भाग आहे त्याच्यामध्ये बघा, ते एम-पी-एस-सीच्या माध्यमातून 75,000 ची भरती वगैरे. ठीक आहे, बघूया आता कशी किती भरती होते ते कळेलच आपल्याला. ठीक आहे, याच्यात विशेष काही नाहीये. तर महाराष्ट्र भूमी मालकी हक्क अधिनियम आणण्यात येईल. कशासाठी? तर एक प्रकारे मालमत्ता हस्तांतरणामध्ये गैरव्यवहार किंवा मालमत्तेमधले वाद असतील, तर याच्यासाठी कायदा आणला जाणार आहे. सेकंड आहे तंत्रज्ञान. त्याच्यामध्ये मग ओपन एआय असेल किंवा मग सर्वम एआय. तर या स्तरावरच्या म्हणजे जागतिक स्तरावरच्या संस्था असतील किंवा मग राष्ट्रपातळीवरच्या संस्था असतील, तर यांच्यामध्ये करार केले जाणार आहेत. त्याचबरोबर नागपूरला स्टेट डेटा सेंटर उभारलं जाणार आहे. तर हा पॉइंट महत्त्वाचा आहे. नागपूर येथे अ, एक प्रकारे रिसेंटचं किंवा मॉडर्नाइज डेटा सेंटर स्थापन केलं जाणार आहे. यानंतर शेवटच्या टप्प्याकडे आपण जात असताना उपघटक सुरक्षा आहे. सुरक्षावरती काय की माणूस वन्यजीव संघर्ष सारखा आपण बघतो. तर त्याच्यावर तोडगा काढायचा आहे. स्मार्ट पोलिसिंग आपल्याला आणायचं आहे. त्यांच्यासाठी बॉडी ओन कॅमेरा वगैरे तुम्ही बघितलं असेल, की ट्रॅफिक पोलीस वगैरे त्यांच्या बॉडीवरती तो कॅमेरा लावलेला असतो. त्यामुळे अजून सुरक्षेची आपल्याला किंवा एक प्रकारे मिसयूज वगैरे ह्या गोष्टींचा आपल्याला होणार नाही याची काळजी घेता येईल.
त्याचबरोबर राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था कुठे? मिहान, नागपूर. प्रश्न येऊ शकतो की राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था ते स्थापन केली जाणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल सुद्धा स्थापन केला जाणार आहे. इम्पॉर्टंट आहे. नंतर बघा चौथं जे क्षेत्र आहे उपक्षेत्र, तर वित्त हा घटक आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर पीपीपी तत्वावर तर आपण तर सगळ्याच गोष्टीला मान्यता देतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की जीएसटी संकलनामध्ये जीएसटी संकलनामध्ये आपलं राज्य 1 नंबरला आहे. आणि हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जसं एफडीआयमध्ये 1 नंबरला आपण वरती बघितलं, तसं इथे स्टार्टअपमध्ये 1 नंबरला आहोत. महत्त्वाचे घटक. राज्याच्या महसूल वाढीत देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. ते देशाचं जे ॲव्हरेज महसूल कलेक्शन आहे, तर त्याच्यापेक्षाही आपलं जास्त आहे. ॲव्हरेजपेक्षा जास्त असणं इम्पॉर्टंट आहे. तर हा झाला पार्ट 1चे हायलाइट्स. आता हे हायलाइट्स आपण कशामध्ये बघितलेत? तर प्रत्येक सब टॉपिकच्या खाली बघितलं आणि इथं पुन्हा आपण जर बघितलं, हे जे टायटल्स आहेत, हे 4 पिलर आपण प्रामुख्याने बघितले. तर या 4 पिलरला प्रत्येकी 4 उपघटक आहेत. आणि मग असे एकूण 16 उपक्षेत्र हे महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. तर आपल्याला इथं प्रश्न तो बनेल. 16 उपक्षेत्र निवडण्यात आलेले आहेत. ठीक आहे? लक्षात राहील. आता जो पार्ट 2चं जे पुढे फक्त एक सिंगल पेज आहे, तर त्याच्यामध्ये पार्ट 2 मध्ये काय तर टॅक्सेशनच्या बाबतीत वगैरे काही तरतुदी असेल तर त्या दिलेल्या असतात. जसं की जर समजा जुने व्हेइकल्स वगैरे आहेत आपल्याकडे, तर त्यांचं निष्कासन करून नवीन वाहन खरेदी करतेवेळेस वाहन खरेदीदारास मोटर वाहन करामध्ये अधिक सूट. जर समजा एखाद्या माणसाकडे जुनं व्हेइकल आहे त्यांचं काहीतरी आणि जुनं व्हेइकल त्यांनी जर स्क्रॅप पॉलिसीमध्ये टाकलं आणि त्याच्या बदल्यात नवीन व्हेइकल घेत असलं, नवीन व्हेइकलवरती टॅक्स लागतो ना, तर त्याच्यात त्यांना सूट मिळेल. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर BS4 किंवा त्यावरील प्रदूषणाची मानके असणारे वाहनं जर त्यांनी स्क्रॅप केली, BS4 किंवा त्याच्यापेक्षा कमीवाले, तर त्यांना मग एक प्रकारे 16% वाहन करात आणि BS3 असेल त्या खालील प्रदूषणाचे असतील तर त्यांना 30% सूट देण्याचा प्रस्ताव येते. तर हे इम्पॉर्टंट आहे. 16% आणि 30%. BS4 16% आणि BS3 30%. त्याचबरोबर हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे टार्गेट आहे. त्याचबरोबर बघा जुन्या परिवहनतेर म्हणजे जे ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या व्यतिरिक्त जे खाजगी वाहनांचं पर्यावरण करामध्ये वाढ केली. म्हणजे एन्व्हायर्नमेंट टॅक्स वगैरे जो लावला जातो, तर तो प्रायव्हेट ह्याच्यावरती लावला जाणार आहे जास्त. आणि जर BS4 किंवा त्याच्या खालची जर मानकं असणाऱ्या गाड्या असतील, कारण BS4 मुळे जास्त प्रदूषण होते, भारत स्टेज 4, तर त्यामुळे त्यांच्यावरती डबल टॅक्स लावला जाणार आहे. हे सुद्धा आहे. त्याचबरोबर बघा क्रेन माउंटेड व्हेइकल्स असतात जे, तर त्यांची कराची कमाल मर्यादा 30 लाख रुपये एवढी प्रस्तावित आहे. इथे काही प्रश्न यायचा नाही. आला तर आपल्याला स्क्रॅप पॉलिसीच्या बाबतीतला प्रश्न येऊ शकतो किंवा मग हा डबल टॅक्स जर BS4च्या खाली व्हेइकल असेल तर. बाकी मग मुद्रांक अधिनियम वगैरे विशेष काही ठीक आहे, काही आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर आपला जो बजेटचा पार्ट आहे महाराष्ट्राच्या बजेटच्या बाबतीतला विकसित महाराष्ट्र 47, ॲक्चुअली विकसित भारत आपण म्हणतो अगेन 2047, तर त्याच्या अंतर्गत मग महाराष्ट्र तर आलाच आपला. आपल्या राज्याचं हे बजेट आपण बघितलं. इम्पॉर्टंट फॅक्ट आपल्याला बऱ्याचशा बघायला मिळाल्या, तर प्रश्न तिथं बनवू शकतो. राज्यसेवा पूर्व, कंबाईन पूर्व किंवा कंबाईन मुख्य किंवा कंबाईनच्या मुख्यच्या दोन्ही परीक्षा BC किंवा मग पूर्वच्या सुद्धा ग्रुप बी आणि सी. आणि जर यातला काही पार्ट आपल्याला जमला असता पुढच्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झामला पण तो कामी येऊ शकतो. किंवा जे आता करंटची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम तर ठीक आहे, त्याचा अजून आता ती प्रोसेसमध्येच आहे. तिथेही तो फायदा थोडाफार होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपले हे बजेटचे 2 सेशन आपण बघितले. एक भारताच्या बाबतीतलं वेगळं, महाराष्ट्राच्या बाबतीतलं वेगळं. तर याच्यामध्ये तुमच्या साईडने अजून तुम्हाला ॲडिशन करता येईल. जर समजा तुम्ही अजून डिटेल जर बजेटचं डॉक्युमेंट बघितलं, परंतु तेवढी आवश्यकता नाही. हे इनफ आहे. हे आपण बघितलं इनफ आहे. तुम्हाला जर करंटमधून काही ॲडिशनल मिळालं डेटा तर तुम्ही तो नक्की करा. तर चालेल आपण इथं थांबूया. थँक यू व्हेरी मच.